राज्याच्या अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय। यामध्ये फळांच्या बागा, रब्बी पिकं, भाजीपाला, कापूस, तूर आणि भात या पिकांची प्रचंड हानी झालेली आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागाला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसलाय। या आसमानी संकटामुळे राज्यभर हजारो हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालंय। बीडच्या वडवणीमध्ये अवकाळी पावसानं ज्वारी, कापूस आणि तूर या पिकांचं नुकसान झालंय। ज्वारी मातीमोल झाली आहे, कापसाच्या वाती झालेल्या आहेत। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय। वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचं पीक भुईसपाट झालंय। पंचनामे करून तत्काळ मदत द्या अशी मागणी शेतकरी करतायत। धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं वाशी, भूम, कळंब परिसरातल्या पिकांचं मोठं नुकसान केलंय। पावसाचा फटका गहू, ज्वारी, हरभरा या पिकाला बसण्याची शक्यता आहे। पिकांच्या नुकसानामुळे शेतकरी संकटात सापडलाय। आजही जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। बारामती शहरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। या पावसानं फळबागांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होतीये। अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसानं कहर केलाय। विजेच्या कडकडाटासह पावसानं थैमान घातलंय। त्यामुळे बाळापूरमधल्या टाकळी खोजबळ शेत शिवारातील 20 मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आलेली आहे। टाकळी खोजबळ इथल्या शिवाजी चेंढाळे यांच्या शेतात असलेल्या मेंढपाळांच्या तब्बल 20 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या। धाराशिवमध्ये चारा मिळत नसल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। चारा मिळत नसल्यानं सोयाबीनचा भुसा टाकून जनावरं जगवण्याची वेळ आलेली आहे। प्रशासनाच्या आकडेवारीनुसार धाराशिवमध्ये डिसेंबरपर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध आहे। पुढच्या काळात जनावरं जगवण्याची अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम पिकांवर झालाय। हरभरा पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झालाय। अळी लागल्यानं पिकं पिवळी पडतायत, तर काही पिकं पूर्णपणे वाया गेलेली आहेत। त्यामुळे यंदा हरभऱ्याचं पीक घटण्याचा अंदाज आहे। खोपोली ते पाली फाटा राष्ट्रीय महामार्गावर पुलाचं गर्डर टाकण्याचं काम आज केलं जाईल। या कामासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे। या कालावधीत एक्सप्रेसवेवरची पुण्याकडची वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात येईल। पनवेलमधल्या कोन इथल्या गिरणी कामगारांच्या 2417 घरांच्या प्रकल्पातील अंदाजे 47 लाख रुपयांची वीज देयकं अदा न केल्यानं महावितरणनं वीज पुरवठा खंडित केलाय। त्यामुळे हा सगळा प्रकल्प सध्या अंधारात आहे। वीजच नसल्यानं या प्रकल्पातल्या घरांच्या दुरुस्तीवर परिणाम होतोय। प्रदूषण विषयक तक्रार करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागानं एक मदत क्रमांक आता जारी केलाय। नागरिकांना छायाचित्रासह त्यांची तक्रार करता येणार आहे। यासाठी एक स्वतंत्र व्हॉट्सअॅप क्रमांक सुद्धा जाहीर करण्यात आलाय। नागरिकांना खड्ड्यांप्रमाणेच प्रदूषण विषयक तक्रार आता करता येणार आहे। दुकानं आणि आस्थापनांवर मराठी भाषेत नामफलक लावण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे। त्यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या आस्थापना आणि दुकानांवर आजपासून कारवाई सुरू होणार आहे। मुंबईमध्ये सुमारे 5 लाख आस्थापनं असून त्या दुकानं, कार्यालयं, हॉटेल्स, दवाखाने या सगळ्यांचा समावेश आहे। आतापर्यंत मुंबईतल्या 80% आस्थापनांनी मराठी नामफलक लावलेत, मात्र 20% आस्थापनांनी अद्याप देवनागरीमध्ये फलक लावलेले नाहीत। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी होतीये। आमदारांच्या अपात्रतेवरची सुनावणी 18 दिवस चालणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडनं उलट तपासणी सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक प्रचारासाठी तेलंगणामध्ये जाणार आहेत। आदिलाबाद इथं एकनाथ शिंदेंचा रोड शो आहे। बेला इथं जाहीर सभा आहे आणि त्यानंतर धर्मपुरो इथं देखील त्यांची जाहीर सभा आहे। एकनाथ शिंदे तेलंगणात भाजप उमेदवारांचा प्रचार करतायत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत। ते सकाळी 11 वाजता सुतारवाडीतल्या मनसे कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत। त्यानंतर मनसे नेत्याच्या मुलाच्या लग्नाला देखील हजेरी लावणार आहेत। आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं राज ठाकरे पक्ष बांधणीच्या अनुषंगानं पुण्याचा दौरा करतायत आणि यापूर्वी देखील मनसेला पुण्यात निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळालेलं होतं। गेल्या काही दिवसांपासून रखडलेली जळगाव विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। जळगाव विमानतळावरनं विमानसेवा देण्यासाठी फ्लाय 91 या कंपनीची विमानसेवा प्राधिकरणाकडून निवड झाली आहे। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सेवा सुरू होणार आहे। कंपनीच्या वतीनं पहिल्या टप्प्यात जळगाव ते पुणे, जळगाव ते गोवा आणि जळगाव ते हैदराबाद अशी सेवा दिली जाईल अशी माहिती भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी दिलेली आहे। एकनाथ खडसेंची भूमिका ही नेहमी नेत्यांना टार्गेट करण्याची राहिलेली आहे। खडसे स्वतः काही कामं करत नाहीत,
आणि जे करतात त्यांच्यावर ते टीका करतात असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी लगावलाय। काही दिवसांपूर्वी खडसेंनी जळगावातल्या विकास कामांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले होते। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी आंदोलन सुरू केलंय। आपलं अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवून हजारो शेतकऱ्यांसह ते मंगळवारी मुंबईकडे कूच करतायत। गावागावातील कार्यकर्ते आणि शेतकरी मंत्रालयावर धडक देण्यासाठी सज्ज झाले असून शेतकऱ्यांची ही फौज मुंबईकडे रवाना होणार आहे। सांगलीमधली ऊस दराची कोंडी अद्याप कायम आहे। साखर कारखानदारांकडून योग्य तो निर्णय घेण्यात आलेला नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आता पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातील ऊस वाहतूक रोखण्याचा इशारा स्वाभिमानीचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टींनी दिलाय। त्याचबरोबर 1 डिसेंबरला जयंत पाटील यांच्या राजाराम बापू साखर कारखान्यासमोर काटाबंद आंदोलनाचा निर्णय देखील जाहीर करण्यात आलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत। त्या दौऱ्यात त्यांनी ग्रामदैवत सातेरी देवीचं दर्शन घेतलं। वेंगुर्ले तालुक्यातल्या मातोंड या आपल्या मूळ गावी येत जत्रोत्सवाला त्यांनी भेटही दिली आहे। राज्यातील जनता सुखी आणि समाधानी होऊ दे असं साकडं त्यांनी देवीला घातलं। मनोज जरांगे पाटलांची तोफ आता खानदेशात धडाडणार आहे। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची 3 डिसेंबरला दुपारी धुळे शहरात सभा आयोजित करण्यात आलेली आहे। धुळे शहरातल्या फाशीपूल इथल्या भगतसिंग चौकात ही सभा संपन्न होणार असल्याचं आयोजकांकडून सांगितलं गेलंय। कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्तपदी IAS दर्जाचा आयुक्त येताच अधिकारी ॲक्शन मोडमध्ये आलेत। डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांवर दैनंदिन कारवाई आता सुरू झालेली आहे। दुकानदारांनी वेदर शेडच्या नावाखाली अनधिकृतपणे वाढवलेले शेड पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं जमीनदोस्त केले। त्याचबरोबर स्टेशन परिसरात 150 मीटरमध्ये बसणाऱ्या फेरीवाल्यांवर सुद्धा कारवाई झाली आहे। पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत। विजय वडेट्टीवार सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। हुजरेगिरी, लाचारीगिरी आणि लाळघोटेपणा करायचा तो हे शब्द वापरतो। महात्मा हे कुठे महात्मा गांधी आणि कुठे धर्मांधता, जातीयता, विष पेरण्याचं काम हे जे देशात करणाऱ्यांना महात्मा ही उपाधी कधीच लागणार नाही असा मला विश्वास आहे। एकनाथ शिंदे हे पाकिट पोहोचवणाऱ्यापैकी एक होते, ते घरी नेणाऱ्यापैकी नाही असं मोठं खळबळजनक विधान नारायण राणे यांनी केलेलं आहे। ते नारायण राणे आणि शिंदे या दोघांनाच विचारलं पाहिजे, कोणाच्या घरात किती पाकिटं गेलेत, कोणाच्या घरातून किती पाकिटं आलेत हे त्यांना माहीत। त्या संदर्भात आमची भूमिका, आम्ही काय डोकावून बघण्याचा आमचा संबंध नाही आणि आम्ही कोणाच्या खिडकीतून डोकावत नाही। पृथ्वीराज चव्हाणांनी यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। जेव्हा माणूस मी करतो तेव्हा तो छोटा होतो। खडसेंनी मीपणा दाखवणं सोडावं, नाहीतर लोक त्यांना कंटाळतील अशी टीका खासदार उन्मेष पाटलांनी केली आहे। सहकारातनं कोणी स्वाहाकार केला, मुक्ताईनगरचा कारखाना का विकला गेला हे जर मी बोललो तर खडसे गप्प बसतील असंही ते म्हणाले। चंद्रपूरमध्ये 27 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी 5000 खेळाडू, तांत्रिक अधिकारी दाखल होणार आहेत। चंद्रपूरची ही स्पर्धा पंतप्रधान मोदींच्या मिशन ऑलिम्पिक 2036 साठीचा प्रथम राष्ट्रीय कार्यक्रम ठरणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं शेकडो कार्यक्रम घेत शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे शुभेच्छांसाठी लावलेल्या होर्डिंग्जवर संसद भवन दाखवत लोकसभेची तयारी सुरू केलेली आहे। विशेष म्हणजे हिंदू रक्षक अशी नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येतोय। मुंबईत दुकानांवर मराठीतच पाट्या हव्यात ही भाजपची भूमिका असल्याचं आशिष शेलारांनी म्हटलंय। पाट्या बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना पुरेसा वेळ मिळालेला असून यापुढे दंड आकारूनही पाट्या बदलल्या गेल्या नाहीत तर पालिकेनं त्यांचा परवानाच रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी वर्सोवा ते विरार सागरी कोस्टल रोडचं काम जलद गतीनं सुरू आहे आणि यासाठी खोल समुद्रात वसईच्या कळंब, नावापूर परिसरात मातीचं सर्वेक्षण केलं जात आहे। आईच्या वाढदिवसाला निघालेल्या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना भाईंदरमध्ये घडलेली आहे। दुचाकीवरनं निघालेला हा चिमुकला दुचाकी घसरताच आईच्या मांडीवरनं खाली पडला आणि त्याच्या डोक्याला जबर मार लागला, त्याचा मृत्यू झाला।
पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेल्या पशु प्रदर्शनामध्ये सहभागी झालेला तब्बल 7 कोटींचा अश्व चर्चेचा विषय ठरलाय। फ्रेजेंड असं या अश्वाचं नाव आहे। त्याला दिवसाला 15 लिटर दूध तसंच प्यायला फक्त मिनरल वॉटर दिलं जातं, तर 5 किलो हरभरा आणि 5 किलो डाळींचा त्याचा रोजचा खुराक आहे। फ्रेजेंडची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह 4 जण 24 तास तैनात असतात। सलग 2 दिवस पालघरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे भात शेतीसह बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानाची पाहणी केली आहे। जिल्ह्यात भात शेतीचं मोठं नुकसान झालंय, तातडीनं शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी यावेळेला गावित यांनी केली आहे। सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावर 80हून अधिक प्रवासी अडकल्याची माहिती समोर आलेली आहे। मुंबईहून येणारं विमान उशिरा दाखल झालं। पुन्हा मुंबईसाठी जात असताना विमानतळाला नाईट टेक ऑफची सुविधा नसल्यानं हे उड्डाण रद्द करण्यात आलं, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। चाळीसगावमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीनं मोठं नुकसान झालंय। तहसीलदारांनी या नुकसानाची पाहणी केली तेव्हा शेतकऱ्यांनी थेट अनिल पाटील यांच्याशी फोनवरनं संवाद साधत भरपाईची मागणी केली आहे। त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं पुण्यातल्या शिरूरमधल्या कोंढापुरीमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला। मल्हारगडावरील खंडोबा मंदिर असंख्य दिव्यांनी उजळून निघालं। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी सरकारच्या विरोधात लढा उभारलाय। आपलं अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवून हजारो शेतकऱ्यांसह ते मंगळवारी मुंबईकडे कूच करतायत। गावागावातले कार्यकर्ते आणि शेतकरी मंत्रालयावर धडक देण्यासाठी सज्ज झालेत। सकाळी शेतकऱ्यांची ही फौज मुंबईकडे रवाना होणार आहे। रविकांत तुपकर यांच्या आंदोलनस्थळी आता पोलिसांनी सीसीटीव्ही लावल्याचं समोर आलेलं आहे। तुपकर पोलिसांना गुंगारा देऊन रात्रीतून बेपत्ता होण्याचा संशय असल्यानं हे सीसीटीव्ही लावल्याचं सांगितलं जात आहे।